किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के आई, हे बघ, तुझं सगळं सामान मी पॅक करून ठेवलंय. हो हो, आठवते मला. उद्याला जायचं आहे मला. माझी पण सगळी तयारी झाली. साडी वगैरे पॅक केली ना. तुझी ही मुंबईला पहिली मीटिंग आहे. मी येऊ का तुझ्या सोबत? अगं घाबरू नको तू. मी सगळं मॅनेज करते. तुला काही यायची गरज नाही. बरं, तू करशील ना सगळं मॅनेज? बरं आई, ही आपली 5 लाखाची डील आहे. बरं, ही जर फायनल झाली ना तर आपल्याला अजून एक डील मिळणार आहे. हो ना, मला तर तसं टेन्शनच आलं. बरं, व्यवस्थित करशील हा? मॅडम, झाली गाडी पोचून? हो हो, झालं का? आज काही काम नाही आहे ना? म्हणजे तुम्हाला बाहेर जायचं नाही आहे ना? नाही, मला थोडं घरी काम होतं, घरी जायचं होतं. म्हणजे आज सुट्टी पाहिजे होती. बरं, आज तू घरी जा आणि उद्याचं लक्षात ठेव. उद्या 7:30 वाजता इथं हजर पाहिजे. समजलं ना? हो मॅडम, मी उद्या सकाळी 7:30 वाजताच इथं हजर राहील. बरोबर. धन्यवाद मॅडम. अरे हा मॅडम. काय रे राहुल, कुठं आहेस तू? बस मॅडम, निघालोच गाडीवर जा मॅडम. तुला माहित आहे ना मला 7:30 वाजता जायचं आहे म्हणून एअरपोर्ट. हो हो, आलो बस 5 मिनिटात पोहोचतो मॅडम. अरे राहुल, हे डबा घेऊन जा बरं एवढा. अहो आई, तुला माहिती आहे ना मला अर्जंट जायचं आहे म्हणून. अरे मॅडमला मुंबईला जायचं आहे, एअरपोर्टला सोडायचं आहे लवकर. आता हा डबा कोणासाठी देऊ राहिली तू? अरे राहुल, किती वेळ लागते? अरे समोरच तर झोपडी आहे, ते तिथंच ती बुढी आहे ना एक, तिथं राहते. तिलाच फक्त नेऊन द्यायचं आहे. अरे वेळच किती लागते. हो आई, असं काय याच्यात? ह्या सकाळचा स्वयंपाक तसाच पडून राहील. मले उपास आहे आणि आपल्याला संध्याकाळी जेवायलाच जायचं आहे. हे अन्न असंच पडून राहील घरात. हो आई, अहो इथं किती गाय फिरत असतात, एखाद्या गायीला टाकून द्यायचो. मला घाई आहे ना. हे इथं कुठं गाई फिरते आणि तिथं बुढीले त्या कोणीच देत नाही ना जेवाले. तसं लागते रे, जाता जाता असं घर आहे तिचं, घे देऊन टाकतो डबा तिला. आण दे. मायाबीन इथंही आहे ना. मला जर ती बुडी भेटली नाही ना रस्त्यात तर फेकून देईन कुठे डब्बा हा. वेळेवरच कोणतेही काम आहे ते यायचे. खरं काय बुडीचं? हा, हेच बुडी येत असते आपल्या घरी. काकू, ओ काकू, ओ काकू, काकू, काकू. बापरे, बुडीली तर लय ताप आहे. काकू, काकू झोपल्या का? काकू, काकू. कोण आहे रे बाबा तू? घाबरू नका. अरे ते पूर्णाबाई आहे ना, तिचा पोरगा आहो मी. हो हो. काकू, तुम्हाला तर लय ताप आहे. दवाखाना नाही केला का तुम्ही? अरे बाबा, मी म्हणत होतो दवाखान्यात नाही गेला का तुम्ही? कशी जाऊ रे बापा दवाखान्यात? सरकारी दवाखाना लय दूर आहे. दवाखान्यात झाली माझ्याजवळ पैसे नाही रे बाबू. मग औषध पाणी वगैरे काहीच नाही घेतलं का तुम्ही? नाही रे बाबा, काहीच नाही औषध घेतलं 2 दिवसापासून. पोटात काहीच नाही रे बाबा माया. काय जेवली नाही? हे घे, हा डब्बा घे, आईनं दिला. हे घे, काही खाऊन घेशी ना. आणि डब्बा इथंच राहू देतो. ठीक आहे, येतो मी. एवढा मोठा ताप आहे, दवाखान्यात नेलं पाहिजे. पण मला तर मॅडमला सोडून द्यासाठी जायचं आहे. वेळही नाही आहे. काय करू? काकू, तुम्ही एक काम करा. हे पैसे ठेवा. हा, आणि माझ्यासोबत चला. मी जाता जाता तुम्हाला त्या प्रायव्हेट दवाखान्यात सोडून देतो. तिथं दवाखाना करा. आणि येताना ऍटो नाही या. ते काय
मला कामावर जावं लागते, नाही तर मीच घेऊन आलो असतो येता येता. ठीक आहे, चला बरं. चला लवकर माझ्यासोबत. ते लय उपकार होतील रे बाबा. चला चला. चल मग. जेवण करून घेते का आताच? नाही नाही, डबा मी तिथंच खाईन दवाखान्यात बसल्या बसल्या. बरं बरं, चल चल. चल आरामानं. गाडीवर बसशील ना बरोबर? बसता येते ना? नाही तर ॲटो सांगू का त्यासाठी? नाही नाही, बसता येते रे बाबा. अरे बा, पडशीन बिडशीन तर नाही, नाही तर आणशीन मायावर आपण. नाही नाही, बस बस आरामानं बस. थांब थांब, बस बस बस. पाहिजो. हा, पकडून ठेवतो बरोबर. हो. हा. हा मॅडम. अरे राहुल, किती वेळ करतो? तुला माहित आहे ना मला जायचंय म्हणून. मॅडम आलोच आलोच, 5 मिनिटात पोहोचतो. थोडी इमर्जन्सी आली होती मॅडम. हो हो, लगेच लगेच पोहोचतो. हो. आई, ड्रायव्हर अजूनपर्यंत नाही आला काय? तुला किती वेळा सांगितलंय मी, या ड्रायव्हर लोकांना जरा कळत करत जावे. काय आई, पण आता काय करणार आहे? एवढी मोठी 5 लाखाची डील जर आपल्या हातून निघाली तर काय करणार आहेस तू? सांग बरं मला. बाई, मी 2 वेळा फोन लावला त्याला, अजून आला नाही. आता 7:30 इथंच वाजले, काय करा? अगं आई, पण तू त्याला काल सांगितलं नाही का की 7:30 वाजताच माझी फ्लाईट आहे म्हणून? ते अगं मी एकदा नाही 2-2दा सांगितलं की लवकर ये म्हणून, मला जायचं आहे मुंबईला. पण बाई, आता काय करा? मी तुला आधीच सांगत होती की अशा लोकांना कामावर ठेवू नको. पहा, वेळ निघून गेली ना आता. आता मी आधी ऑटो पण बोलावला असता, पण आता काही उपयोगच नाहीये. त्याने जर पहिलेच सांगितलं असतं की उशीर होणार आहे तर ही वेळ चालली नसती. अजिबात त्याला ठेवू नको, काढून टाक लवकर. मॅडम हॅलो. हॅलो मॅडम, सॉरी थोडा उशीर झाला, थोडी इमर्जन्सी होती. हे बघ, आता आला. काय रे, ही वेळ आहे का तुझी यायची? सॉरी मॅडम, थोडी इमर्जन्सी होती, दवाखान्यात गेलो होतो म्हणून थोडा उशीर झाला. बघा यांचे बहाणे, उत्तर तर तयारच असतात. थांब गं, बोलू दे ना मला. कोणी आजारी होतं का बाबू? मॅडम, येता येता मला एक म्हातारी दिसली. ती तापानं खूप फणफणत होती. मग मी तिला येता येता प्रायव्हेट दवाखान्यात पोहोचून दिलं आणि इकडे आलं. म्हणजे समाजसेवा. तुला समाजसेवा करायची आहे ना, जा तू समाजसेवाच कर आता. सॉरी मॅडम, सॉरी, पण ती म्हातारी खरंच आजारी होती. तर जा म्हटलं ना ताईनी, लवकर जा. तुला समाजसेवा करायची ना, आता तू समाजसेवाच कर. तुला माहितीये का आमचं किती नुकसान झालंय ते? जा. त्यांना काय करणार आहे वेळेचं महत्व? आता नाहीतर तुझी फ्लाईट मिस झालेलीच आहे आणि तुला तुझे पगाराचे पैसे आम्ही घरी पाठवतो. लवकर जातो आता. हो मॅडम. जा म्हटलं ना. मराठी समजत नाही का तुला? किती नुकसान झाला खरंच. जाऊ दे, आता झालंय ते झालं. अगं 5 लाखाची डील होती माझी. मीटिंग होती आज मुंबईला. काय आता खरंच बाई, यांना कसं समजवणार आता? आता काही उपयोग आहे का या सगळ्या गोष्टींना? आई, 30 वर्षाचा झालो तरी नोकरी लागली नव्हती. तिकडून ही ड्रायव्हरची नोकरी लागली, तेही हातातून चालली गेली. आता आईची तब्येत बरोबर राहत नाही. आईला काय सांगू आता की नोकरी गेली म्हणून हातात. झक मारली आणि त्या म्हातारीला दवाखान्यात नेलं. खरंच कोणाचं भलं करायचंच नाही. अरे भलाईचा जमानाच नाही राहिला आता. अरे हा तर राहुल दादा काऊन बळबळ करू राहिला? दादा काय झालं? काऊन बळबळ करू राहिला असा? काही नाही रे. अरे सागर, अरे आज एका म्हातारीची मदत करण्यापायी माझी नोकरी गेली यार. कसं काय? अरे येतो तो मी ड्युटीवर वेळेवरच पोहोचणार होतो, हा. पण रस्त्यात ती म्हातारी दिसली.
हा. तापानं फणफणत होती. हा. तिला दवाखान्यात पोहोचून दिलं. हा. म्हणून थोडा उशीर झाला. आणि मग इकडे घरी आलो तर मालकीनबाईनं कामावरून काढून टाकलं. अरे रे रे, लय वाईट झालं दादा तुझ्यासोबत तर. बरं जाऊ दे, तू काही टेन्शन घेऊ नको. एक नाही तर दुसरी नोकरी पाय. हा, नोकऱ्या का कमी आहे काय? आणि तुला भेटते ना दादा, तू चांगला माणूस आहे, लोकांचा विचार करत. तू चांगलं केलं ना दादा, मग तुझ्यासोबत पण चांगलंच होणार. पाहिजे तू, देव चांगल्या माणसासोबत चांगलंच करत असते. तुला याच्यापेक्षा चांगली नोकरी भेटन आणि पगारही जास्त असेल तिथं. पाहिजे. खरंच भेटन का सागर? हो दादा, भेटली पाहिजे रे. भेटन भेटन. नोकरीची लय गरज आहे म्हणून. तू फक्त हार नको मानू दादा, भेटन. प्रयत्न करत राहा. येऊ मी? चल, काळजी घे. आई थँक गॉड, आई तू गेली नाही हे खूप चांगलं झालं. काय म्हणतेस? आई त्या फ्लाईट मध्ये 7 लोक गेलेत आई. म्हणजे फ्लाईट क्रॅश झाली. खरंच चांगलं दाखव दाखव. बघ हे बघ. आई, बरं झालंय तुम्ही. अगं राहुलला फोन लाव लवकर. हो, तू बोलते की मी बोलू? बोलते. मॅडमचा फोन. हा मॅडम. हॅलो, हे आई बोलते. हॅलो राहुल, कुठे आहेस तू? नाही मॅडम, मी तर चौकात बसलो होतो. घरी ये बरं लवकर. हो हो, आलोच. 5 मिनिटात पोहोचतो. आता मॅडमनं कायले बोलावलं? चला जाऊन तर पहा. पगार द्यासाठी बोलावलं असं. पगार बाकी राहिला होता ना. चला तेवढे तरी पैसे घेऊन येऊ. अरे सागर. हा दादा. अरे मॅडमचा फोन आला होता आता. कायले दादा? काही माहित नाही. घरी बोलावलं. मला वाटतं तुम्हाला पगार राहिला होता ना, हा हा, तो द्यासाठी बोलावला असं. बर. तू जाऊन पाय. तुझ्यासोबत दादा चांगलंच होईल. तू चांगलं केलं ना, पाहिजे तू. पाहतो आता जाऊन हा. काय म्हणते. आई, मी राहुलला इतकं बोलायला नव्हतं पाहिजे. आज तो लेट झाला म्हणून तुझी फ्लाईट सुटली. तुझा जीव वाचलाय. हो ग, त्यानं केलेल्या चांगल्या कामामुळं कदाचित माझा जीव वाचला असेल. काय म्हणता मॅडम? तुम्ही बोलावलं ना? अरे राहुल, तुला काय म्हणू समजत नाही मला. सॉरी म्हणू की धन्यवाद म्हणू तर? मॅडम हो, तुम्ही कशाला धन्यवाद म्हणता? माझंच चुकलं होतं. मीच उशीर आलो. अरे नाही राहुल, तू केलेल्या चांगल्या समाजसेवेमुळं आणि चांगल्या कार्यामुळं आज माझा जीव वाचला. काय? हो, हे काय बोलताय मॅडम तुम्ही? माझ्यामुळे तुमचा जीव वाचला? आत्ताच मोबाईलवर बातमी आली की ज्या फ्लाईटने आई जाणार होती ना, ती फ्लाईट क्रॅश झाली आणि 7 जण त्या फ्लाईटमध्ये वारले. थँक्यू सो मच. कदाचित तुमचेच चांगले कर्म ह्याच्या आईच्या या क्षणाला उपयोगी आले. आणि हो राहुल, तुझा पगार पण द्यायचा होता ना. हे तुझे 15,000 आणि 5,000 रुपये जास्त मी तुझा ह्या महिन्यापासून 5,000 रुपये वाढवून देत आहे. खरंच मॅडम? खरंच असं झालं? माझ्यामुळे नाही, त्या परमेश्वराचीच कृपा. थँक्यू मॅडम. मॅडम एक गोष्ट बोलू का? हाँ बोल. भगवान वो नहीं करते जो हमें अच्छा लगता है, भगवान वो करते हैं जो हमारे लिए अच्छा होता है.